नवरात्री हा स्त्री शक्तीचा उत्सव आणि स्त्री शक्ती ही उद्योजिकेच्या रूपातही दिसते। ही उद्योजिका स्वतः घडण्याबरोबरच अजून 4 महिलांना घडवते आणि त्यांना रोजगारही देते। आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने अशाच एका उद्योजिकेला भेटायला आलो। 3 चीयर्सच्या नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये आज आपण भेटणार आहोत उत्कर्षा कुलकर्णी यांना। मी आले त्यांना भेटायला चिंचवडमध्ये। चिंचवडमध्ये त्यांचा निर्वेद मसाले आणि इन्स्टंट मिक्सेस तयार करण्याची फॅक्टरी आहे। तर या फॅक्टरीला भेट देऊया, उत्कर्षताईंशी गप्पा मारूया आणि या उद्योजिकेचा प्रवास जाणून घेऊया। हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार। नमस्कार, वेलकम। मी संध्या पाटील। मी निर्वेदची जेव्हापासून त्यांनी सुरुवात केली आहे मॅमनी, उत्कर्षा मॅमनी, तेव्हापासून त्यांचे प्रोडक्ट्स वापरतीच आहे। आणि मसाले भात जो प्रोडक्ट आहे तो नेहमी मी माझ्या मैत्रिणींना पण सजेस्ट केला आहे आणि आता मी माझ्या आईसाठी पण घेऊन चालली आहे दिल्लीला। आणि तिने मला तिथून स्पेशली आवर्जून सांगितलं की दिल्ली म्हणजे हा मसाला घेऊनच आहे। मग तिच्यासाठी ते आणि उकडीचे मोदकचं पीठ आणि मी त्यांचे भरपूर म्हणजे पावभाजी मसाला, मिसळ मसाला, गरम मसाला आणि सब्जी मसाला पण आहे। तर त्यांच्यानी भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते आणि त्यांचे सगळे मसाले फ्रेश असतात। मॅडम कामानिमित्त पहिल्यांदा बाहेर पडले 15-16 वर्षात। तर मॅडम जवळ काम करताना एकदम भारी वाटतं। मॅडमची स्वच्छता जशी घरात असते ना, तिथं इथं पण आम्हाला स्वच्छता ठेवायला लावतात आणि आम्ही पण तसंच करतो आणि काम एन्जॉय करून करतो आम्ही। असं नाही की कामाचा लोड आहे म्हणून काही पण करून घ्यायचं असं नाही करत। स्वच्छता पण आम्ही तसंच करतो मॅडम। माझं नाव दिव्या पाटील। मला इथं काम करताना 1 वर्षाच्या वर झालं। अच्छा। हो, आणि मला खूप चांगले अनुभव भेटले। आम्ही कधीच बाहेर असं काम केलं नाही, पण मॅडमांसोबत काम करून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं काम शिकायलाही भेटलं आणि त्याचा अनुभवही आला। मी जेव्हा फर्स्ट टाइम इथं आली ना, खूप अवघड वाटत होतं मला, पण मॅडमांची एवढी ट्रेनिंग एवढी सोपी दिली त्यांनी, आता काहीही वाटत नाही आम्हाला काम करताना। माझं नाव रुपाली मनखाडे। मी 2 महिने झाले इथे जॉईनिंग झाले। अच्छा। मी कुरिअर काढते आणि थोडंसं मला वाटलं पण नव्हतं की आमचे मॅडमचे प्रोडक्ट लांब लांब जाते, मुंबई, दिल्ली, कर्नाटक मध्ये पण घेते। माझं नाव रंजना काळे। मी इथे 2 महिने झाले जॉईनिंग झाले। मला माहिती नव्हतं की इथे नवीन आल्यानंतर की मसाले कसे बनतात, पण मला इथे आल्यानंतर कळलं आणि काही चुकलं वगैरे तर मॅडम खूप छान समजावून सांगतात, रागवत पण नाहीत असे आणि समजून सांगतात एकदम छान प्रकारे। आणि इथे कुठली भेसळ वगैरे नाहीये, खूप स्वच्छ आणि खूप छान आणि स्वादिष्ट पण आहेत भरपूर। आम्ही काही बाहेरचे मसाले वापरत नाही, आम्ही इथूनच घेऊन जाते मी घरून। मसाले खूप छान असतात। उत्कर्षाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। आणि मला तुम्ही जी फॅक्टरी दाखवली, तुमचं छोटे छोटे इतके पैलू आहेत त्या फॅक्टरीमध्ये, मसाला कसा तयार होतो, ते भाजणं, ते दळणं, धने जिऱ्याची पावडर आपण जी करत होतो ती, हे सगळं बघणं इतकं छान होतं। घरापासून सुरू झालेला फॅक्टरी पर्यंत पोहोचलेला प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे। आणि आज नवरात्रीच्या निमित्ताने हे सगळं तुमचा अनुभव घेणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद यासाठी।
तू मला आज खास इथे निर्वेद मध्ये आली, त्याच्यामुळं मलाही खूप आनंद होतोय. हो आणि हा जो काही माझा प्रवास आहे तो नक्कीच तुझ्याबरोबर शेअर करायला, आपल्या जे चॅनलचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडेल. येस, मला एक जाणून घ्यायला आवडेल की निर्वेदची कल्पना कशी सुचली आणि हा घरापासूनचा फॅक्टरी पर्यंतचा प्रवास कसा आहे ओके. आणि निर्वेद हे नाव का ओके. नाव सुचलं? जेव्हा 2000 साधारण एक 9-10चा सुमारास माझं कुकिंग क्लासेस चालू होते. बर, अच्छा, तर त्याच दरम्यान असं व्हायचं की कुकिंग क्लासेसमध्ये काही मसाले काही पंजाबी डिशेससाठी मी घरी बनवायचे, पण तेच मसाले रोजच्या भाज्यांना वापरत नव्हते, जे अच्छा. आपले बाकीचे मसाले असायचे ते. हो. आणि खरं तर त्या वेळेपर्यंत माझा आणि घरच्या मसाल्यांचा तसा काही संबंध नव्हता, बर बर, कारण माझ्याकडं जे माझ्या आई आहेत किंवा सासूबाई आहेत, हे सगळेजण माझ्याकडे सर्व्हिस करणारे आहेत. सो अच्छा, घरात मसाला करणं हे खूप कमी प्रकार होता. ओके, पण त्या दरम्यान असं झालं की चव जी होती भाज्यांची चव, हम्म, ती घरामध्ये मुली मोठ्या होत होत्या हळूहळू. तर ते होताना असं झालं की त्यांना भाज्या आवडेनाशा व्हायच्या, की अच्छा, नकोत खायला, ह्या छान नाहीये चव. हम्म, आणि एक दोनदा मला मिस्टरही माझे म्हणाले की हे भाजीची चव काही छान लागत नाही. हम्म, बाजारातले बरेच मसाले आणून वापरून बघितले वेगवेगळे, पण ते काही केल्या चव बदलत नव्हती. हम्म, मग ही गोष्ट सासूबाई आल्या माझ्या, तर त्यांच्याशी मी सहज डिस्कस केली. त्या म्हटल्या, तेव्हा त्या गावी राहत होत्या, तर तू गावी आलीस की आपण काय करूयात, आपण घरचा मसाला बनवूया. बर, अच्छा, सो सांगलीच्या जवळ आमचं गाव आहे. अच्छा, मी 1-2 महिन्यानंतर तिकडे गेले, आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की गावी असा रोडवरती बाजार भरतो. हो हो, सो तिथं गेलो, आणि तिथं गेल्यानंतर सासूबाईंनी फक्त त्या जे ते काका विकत होते त्यांना असं सांगितलं, 1 किलो मिरचीचा आम्हाला मसाला पाहिजे. बर, सो कुठला मसाला किंवा कुठला खडा मसाला किती हवाय हे आम्हाला सांगायची गरज पडली नाही, त्यांनी तो काढून दिला. अच्छा, मग त्याच्यानंतर मग ते आम्ही घरी घेऊन गेलो, वाळवणं, सुकवणं, भाजणं हे सगळं घरी केलं, आणि घरी केलेला माझ्या पूर्ण ह्याच्यातला तो माझा पहिला मसाला अरे वा, होता. अरे वा, आणि मग त्याच्यानंतर असं झालं की खरंच त्याची चव ज्या वेळेला ती भाजीत घातलं तर खरंच भाज्या टेस्टी बनायला लागल्या. ओके, मग ह्याच्यानंतर थोडासा विचार करत होते, तोपर्यंत मी माझ्या मिस्टरांच्या बरोबर त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करत होते. अच्छा, आणि हे करताना मग लक्षात आलं की मला काहीतरी अजून वेगळं माझं करायचं होतं. हो हो, सो घरच्यांनी सपोर्ट केला, मिस्टरही म्हणाले तुला करायचंय तर कर. 1-2 वेगवेगळे पर्याय माझ्याकडे होते. हो, असंही मी कुकिंगशी रिलेटेड हो, क्लासेस मध्ये हो, होतेच. हो, सो त्या 2-3 पर्यायाच्या ह्याच्यामध्ये मला मसाले आपण करावेत अरे वा, असं डोक्यात आलं, अरे वा. आणि खरंच ते सुरुवात झाली माझी तिथून. म्हणजे मला तुम्ही हे सांगताय तर इतकं छान वाटतंय की सासूबाईंनी तुम्हाला रस्त्यावरनं जे मसाले घ्यायला लावले ज्या बाजारातून, त्यातून तुम्हाला वाट मिळाली, आणि नक्कीच. सासूबाई याच्यासाठी खूप मोठ्या नक्कीच. आधारस्तंभ ठरल्या अगदी, असं अगदी. म्हणायला 100% हरकत नाही. अगदीच. येस, आणि तुमचा हा घरापासूनचा फॅक्टरी पर्यंतचा प्रवास, मग घरी तुम्ही मसाले करायला सुरुवात केली का? ही घटना झाली होती साधारण 12-13च्या सुमारास, बरं. 2012 ते 13च्या सुमारास. अच्छा, मग त्याच्यानंतर विचार करण्यात की बाबा मसाले कसे करायचे, किंवा एक रेसिपी हो. मी तर जेव्हा घरचा मसाला केला त्यावेळेला त्या काकांकडे जाऊन त्यांनी जे मसाले दिले ते आणले, आणि त्याचे मसाले म्हणजे त्याच्यापासून मसाला बनवला. पण हाच किंवा हीच रेसिपी किंवा ही जी मसाल्याची चव आहे ही प्रत्येकालाच आवडेल असं नाही. हो मग बरोबर, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग माझी मावशी घरी हम्म. करायची मसाले, तर सो तिच्याशी बोलले. अजून माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या आई किंवा सासूबाई घरी करायच्या. सो असं लक्षात आलं की प्रत्येकाची, काळा मसाला म्हटलं जातं पण प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची रेसिपी ही हो, वेगवेगळी अगदी, आहे. अगदी. सो तेव्हा डोक्यात आले की हे म्हणजे नाही का, माझ्या सासूबाईंची रेसिपी किंवा माझ्या मावशीची किंवा माझ्या हो. आईची रेसिपी ही म्हणून मी मार्केटमध्ये नाही आणू शकत. हो मग त्याच्यासाठी एक प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं हो आहे. हो, मग माझा बराच सर्च चालू होता की हे ट्रेनिंग कुठं मिळतं, कसं मिळतं. अच्छा, तर त्याच दरम्यान सकाळ किंवा बऱ्याच ठिकाणी असे हो, छोटे हो. छोटे ट्रेनिंग चालू होते. तर 1-2 ठिकाणी मी ते ट्रेनिंग घेतली. अरे वा, त्याच्यामुळं मसाल्यांमध्ये किती प्रकार वेगवेगळे असू शकतात, हो हो, किंवा म्हणजे नुसता कच्चा मसाला आहे तर
त्याच्यापासून मसाला करताना त्याची भाजण्याची प्रोसेस ही सुद्धा खूप महत्वाची आहे. ओके. एखादा हो. मसाला जास्त भाजला जातो, एखादा मसाला कमी भाजला हो हो जातो. हो काही मसाले ते तळावे लागतात, काही हो. मसाले कच्चेच भाजावे लागतात. हो सो ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हो. मला मिळाल्या. हो हो ट्रेनिंग तर खूप छान झालं होतं, पण ट्रेनिंग नंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती तर मार्केटिंग कसं करायचं. अच्छा. तर तिथं परत आमची गाडी येऊन अडकली आणि त्यावेळेला सगळ्यात मोठा सपोर्ट केला तो माझ्या मिस्टरांनी. हो हो अगदी. तर सुरुवात करताना मी आधी सांगितलं की सांगलीच्या जवळ आमचं गाव आहे, त्याच्यामुळे सुरुवात करताना सगळे मला म्हणायचे की नाही, सांगलीला खूप मोठं मसाल्यांचं मार्केट आहे. तर मी तिथं गेले आणि स्वामींच्या कृपेने असं झालं की तिथे जे काही मला दुकानदार भेटले तर ते प्रत्येकाने मला असं अगदी हळद चांगली किंवा लवंग चांगली कशी ओळखावी, अरे वा. कच्चा माल कसा चांगला आहे किंवा अच्छा. त्यातलं तेल काढलं गेलंय किंवा तो 2 नंबर क्वालिटी 1 नंबर क्वालिटी हे कसं ओके. ओळखावं हे मी माझं म्हणजे मसाला हे काम चालू करायच्या आधी मला तिथून ट्रेनिंग मिळालं. ओके. सो ते सगळ्या गोष्टी लक्षात होत्या. मग हे करताना एक गोष्ट अजून हे झाली की त्या काळामध्ये एका ठिकाणी मी गेले होते तर त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे मसाल्यांमध्ये भेसळ चालते हेही हो. मला कळालं होतं. हो सो ते करताना एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की ठरवली होती की काही झालं तरी आपल्याला असं काही करायचं नाहीये. हो चांगला दर्जा चांगलाच द्यायचा आहे. आपण उत्तम प्रकारचेच मसाले करायचे हो, हो. आहेत. हो पण एक गोष्ट होत होती की त्या काळामध्ये माझा मसाल्याचा रेट हा मार्केटच्या मसाल्याच्या रेटच्या पेक्षा जास्त जात होता. हो मग त्यावेळेला असं वाटलं की मग आपल्याकडनं जर समजा मार्केटमध्ये कमी रेटमध्ये मसाला मिळतोय पॅक म्हणजे उत्तम प्रतीच्या पॅकेट्समध्ये, तर हा आपला कमी रेट जास्त रेटचा मसाला कोण घेणार आहे. मग त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू अजिबात असं काही नाहीये की तुला रोजचा 10 किलो मसाला विकलाच पाहिजे, तू करताना चांगलंच बनव आणि ज्यांना आवडतोय ते लोक घेतील. हो मग हे करताना आपल्याला माहिती की घरातून जसा सपोर्ट लागतो तसं बाहेरून माझ्या मैत्रिणींनी मला सपोर्ट दिला. माझी मैत्रीण आहे सुवर्णा म्हणून, तर त्यावेळेला तिला मी सांगितलं की मी असं असं करतेय पण बाहेरच्या पेक्षा माझा रेट जास्त येतोय. तर तिने सांगितलं काही काळजी करू नकोस, एक काम कर, मला चांगलंच पाहिजे, तू काय कर माझ्यासाठी मसाला तयार कर. सो ओके. तिला मी मसाला माझा वापरायला दिला आणि पहिली मला तिनेच ऑर्डर दिली होती 4 किलो गोडा मसाल्याची. बर. अच्छा. माझ्या प्रवासात म्हणजे या मसाल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रवासातला पहिली ऑर्डर माझ्या मैत्रिणीकडून मिळाली होती हो आणि ती होती 4 किलोची. ओके. 4 किलो ते आजचा हा प्रवास असा तो सगळा चालू झाला. पण हे सगळं करताना बरेचदा असं म्हणतात की महिलांच्या शत्रू असतात किंवा एकमेकांना सपोर्ट करत नाही, पण माझ्या बाबतीत पूर्ण उलट झालं. अरे मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सासूबाईंचा सांगितलं support. तसं सासूबाईंनी उत्तम सांगितलं की support. तू करू शकतेस. हो त्याच्यानंतर त्यांनी मला घरातही, आता त्या लास्ट इयर गेल्या पण त्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांनी 100% मला सपोर्ट केला ह्या अगदी, कामामध्ये. अगदी. त्याचबरोबर माझी आई झाली, माझी बहीण आहे, भाऊजाई आहेत, माझ्या 2 लहान मुली आहेत. हो तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट आणि त्याच्याबरोबर माझ्या मैत्रिणींचा सपोर्ट हो प्रचंड मोठा होता की हे काम सुरू करायला आणि हे मोठं करायला हो जो पहिलं महत्वाचं लागतं तर तो सपोर्ट मला हो, हो. इथून मिळाला. हो आणि मग जसं हे काम मोठं होत गेलं तसं माझ्या ग्राहकांचा सपोर्ट, ग्राहकांनी दिलेलं प्रचंड प्रेम हो हे निर्वेदसाठी खरंच खूप महत्वाचं हो. आणि खूप मोठी गोष्ट आहे निर्वेद मोठं हो, होण्यासाठी. हो. आणि त्याचबरोबर आता ज्या इथं माझ्यासाठी मदतनीस आहेत, माझ्याबरोबर ज्या माझ्या सहकारी हो. काम करतायत, हो तर त्यांचाही सपोर्ट प्रचंड हो. महत्वाचा आहे. कारण मी मार्केटिंग करू शकते, हो मी ऑर्डर्स आणू शकते, हो मी 1-2 मसाले इथे बनवू शकते, हो पण प्रत्येक वेळेला मी प्रत्येक गोष्ट इथं करू शकत नाही. अगदी अगदी सो बरोबर. त्या ज्या काही आता 4-5 जणी माझ्या बरोबर हो. काम करतायत तर त्यांचाही सपोर्ट मला तितकाच महत्वाचा आहे. सो निर्वेदच्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती कुठे ना कुठे महिलेचा सपोर्ट आहे हो हो आणि त्याच्यामुळेच आज निर्वेद मोठं झालेलं आहे किंवा नक्की. मोठं होत आहे. हो आणि ह्या सगळ्याला अजून सगळ्यात महत्वाचं स्वामींची तर कृपा आहेच आहे, नक्की. पण खंबीर पाठिंबा. जसं आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागं एक एक स्त्री असते, तसं माझ्या मागं माझे मिस्टर जितेंद्र कुलकर्णी ते हो. ठामपणे आहेत. हो त्याच्यामुळे मी इतकं सगळं हो करू हो. शकते. महिला सक्षमीकरणाचं इतकं सुंदर उदाहरण तुमच्यामुळे आज मला अनुभवता आलंय आणि तुम्ही इतक्या छोट्या टिप्स दिल्यात हे सांगताना सुद्धा की मसाला कसा असतो, त्याच्यानंतर कसे
विकत घ्यायचे मसाले आणि तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन या कामी केलं आणि किती प्रकारचे मसाले अगणित आपल्याकडे आहेत आणि आपण किती समृद्ध आहोत ना या मसाल्यांमुळे, या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समुळे आपल्या भारतीय जेवणाला, महाराष्ट्रीयन जेवणाला एक छान व्यासपीठ मिळत आहे आणि निर्वेद मसाले या सगळ्यांमुळे एक छान मोठं होत आहे, उभारी घेत आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मित्रमैत्रिणींचा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट, पण फक्त मित्रमैत्रिणींपुरतच आपलं प्रोडक्ट मर्यादित नसतं, ते अनेक लोकांपर्यंत आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर हे सगळं कसं मॅनेज केलं? कारण बाहेर आज मसाले म्हटलं तरी खूप स्पर्धा आहे, सो ते सगळं कसं मॅनेज केलं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं? हे सुरुवातीला खरं जेव्हा मसाल्यांचं हे चालू केलं त्यावेळेला फक्त 1-2 ब्रँड्स माहिती होते जे मार्केटमध्ये आहेत. ते हळूहळू नंतर लक्षात आलं की प्रत्येक 2 घरं जर सोडली तर एक कोणीतरी मसाले करणार आहे. मग आता ही स्पर्धा म्हणजे स्पर्धा नाही म्हणता येणार, पण मला माझा व्यवसाय जर वाढवायचा होता तर मला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठीचे पर्याय होते. सुरुवातीला मी म्हणलं तसं की माझ्या मैत्रिणी आहेत, मैत्रिणी भरपूर आहेत, सो कुणाकडे भिशी आहे, किटी पार्टी आहे किंवा कुठलं कुणाचं कसलं गेट टुगेदर आहे, त्या मैत्रिणी मला सांगायच्या आणि तिथं मी सॅम्पलिंग करायला सुरुवात केली. छोट्या छोट्या बॅग्स बनवणं, त्याच्यावरती लेबल लावणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी न कंटाळता न थकता करत होते. म्हणजे एकेका दिवसात जर मला 3 ठिकाणी कुणी सांगितलं की आज आमच्याकडं किटी आहे आणि येऊन मला सॅम्पल्स दे, मी माझ्या मैत्रिणींना देते. सो पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सॅम्पलिंग केलं. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये म्हणजे साधारण 2013-14च्या दरम्यान व्हॉट्सअप हे चांगलं प्रभावी माध्यम हळूहळू चालू झालं होतं. त्याचबरोबर फेसबुक वापरण्याचं महिलांचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्याच दरम्यान फेसबुकचे वेगवेगळे ग्रुप्स तयार झाले, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून जाहिरात करणं सुरू झालं. व्हॉट्सअपवरती वेगवेगळे ग्रुप्स होते, तिथून वेगवेगळे आपण ऍडव्हर्टाईज करायला चालू केल्या. हे सगळं करताना ऍडव्हर्टाईज आणि हे करताना तुमचं प्रोडक्टही तितकंच उत्तम असणं आणि तुमची सर्व्हिसही उत्तम असणं हे खूप गरजेचं होतं. प्रोडक्ट 100% मी उत्तम देत होते ह्याची मला खात्री होती. सर्व्हिस देणं म्हणजे समोरच्याला त्यांना, कारण मसाला हे आहे की संपल्यानंतर एखाद्या वेळेला तो लक्षात येतो की अरेच्या संपल्या आणि तुम्हाला हवा आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पिंपरी चिंचवडचा जो एरिया आहे तिथं आम्ही स्वतः जाऊन ते त्यांच्यापर्यंत देत होतो. त्यावेळेला कुरिअरचं वगैरे फारसं मला माहिती नव्हतं, पण तेव्हा मी एक पुण्यातलीच एक व्यक्ती बरोबर टाईप केला होता आणि ते जॉब करत होते आणि संध्याकाळच्या वेळेत जे काही माझी कुरिअर्स होती तर ती लोकांच्या पर्यंत पोहोचवत होते. पण मग हळूहळू हे कुरिअरचं प्रमाण वाढायला लागल्यावर मग त्यांनाही पॉसिबल नव्हतं. मग शोधाशोध की हे कसं जाऊ शकतं आणि हे करताना ना की कोणी सांगणारं कोणी नव्हतं की बाबा अगदी ओपनली सांगेल की हा हे आमचं एक नंबर आहे आणि हे घ्या आणि हे तुम्हाला मदत करेल. पण भरपूर अडचणी येत होत्या हे सगळं करताना. पण शोधाशोध करून नंबर मिळवणं, त्या लोकांच्या पर्यंत कुरिअरचं मला अगदी सांगायला हे होईल की ज्या वेळेला मी कुरिअर द्यायचं सुरुवात केली तर कुरिअरच्या ऑफिसच्या बाहेर 10-15 मिनिटं मी ती कुरिअर द्यायसाठी उभी असायची. पण ते कुरिअरवाले लक्षच द्यायचे नाहीत की म्हणजे मॅडम आल्यात की आता आपण काय करूयात, ती कुरिअर घेऊयात. ते त्यांच्याच नादात किंवा जे दुसरे कोणी कस्टमर येत आहेत तर मी थांबायची. त्यावेळेला मला भयंकर म्हणजे असं वाईट वाटायचं की बापरे आपण हे एवढं अडकतोय देतोय, पण ही लोक लक्षच देत नाहीत. पण कालांतराने असं झालं जेव्हा व्यवसाय वाढला आणि जेव्हा त्या लोकांना कळलं की आता काय झालंय, मॅडमकडे खूप सारी कुरिअर्स रोजची जात आहे, त्यावेळेला आता उलट झालंय, ती लोक रोज माझ्या इथे येऊन थांबतात. एक दिवस जर असं झालं की मी कुरिअर दिलं नाही तर मला फोन करून विचारतात, मॅडम आज कुरिअर नाही आहेत का? तर हे जे काही आहे हे खूप महत्वाचं. किती टप्प्यातून एका उद्योजिकेला जावं लागतं, म्हणजे इतके छान पैलू तुम्ही उलगडून दाखवताय. मेहनत या पाठीमागे आहे आणि ती मेहनत करण्याची शक्ती तुम्हाला मिळाली, घरच्यांचा सपोर्ट आणि या सगळ्यावरती आपण जे म्हटलं की बाहेर मार्केटमध्ये उतरणं आणि ठामपणे उतरणं खरंच हे प्रेरणादायी आहे. एक मला विचारायचं होतं मगाचपासून की निर्वेद विषयी आपण एवढं बोलतोय, निर्वेद हे नाव कसं पडलं? मी म्हटलं तसं की मी सांगली झालं किंवा कोल्हापूर झालं, सातारा झालं, पुणे झालं, बऱ्याच ठिकाणचे मार्केट फिरले होते रॉ मटेरियलसाठी. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच प्रमाणात भेसळ आहे किंवा बऱ्याच
म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यातल्या हो टप्पे कळत गेले. तर हे आपण करताना चांगलंच करायचं, कुठलीही भेसळ करायची नाही. आणि जोपर्यंत मी निर्वेद मसाले बनवत राहीन तोपर्यंत फक्त शुद्ध द्यायचं. मग आता फक्त हे शुद्ध द्यायचं हे मी ठरवलं, पण हे ठरवून उपयोग नाही, तर हे नावातूनही कळलंच पाहिजे. असं म्हणून नाव त्यावेळेला बरंचसं सर्च केलं, तर निर्वेद म्हणजे प्युअर असं त्याचा अर्थ आहे. शुद्ध निर्वेद, शुद्ध म्हणजे प्युअर. किती छान कन्सेप्ट आहे ही. आणि म्हणून ते खरं निर्वेद हे आपण नाव दिलेलं आहे. ओके. मग सध्या मसाले आता पिंपरी चिंचवड मध्ये तर तुम्ही लोकप्रिय आहातच निर्वेद मसाले, ते रिव्ह्यूही मी वाचते. मग आता आपले मसाले पुणे, त्याच्यानंतर इतर कुठे कुठे जातात? आता माझ्या बरोबर एक 40 जणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्या आपले निर्वेदचे मसाले सेल करतात. अच्छा. आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी करतात. मग पुण्यात आहे, पिंपरी चिंचवड आहे, अगदी महाराष्ट्राच्या जरी बाहेर म्हणलं तरी काही ठिकाणी काही लोक जे आहेत तर आपले निर्वेद मसाले रिसेलिंगसाठी त्या करतात. शक्यतोवर मसाले रिसेलिंगला देताना माझा प्रयत्न असतो की हे शक्यतोवर महिलांना द्यावेत. आतापर्यंत कुठल्याही शॉपमध्ये निर्वेदचे मसाले तसे नाहीत मिळत. आणि 1-2 शॉप्स आहेत, पण त्याच्या सुद्धा ओनर ज्या आहेत त्या महिला. अच्छा, म्हणजे महिला उद्योजिकांना ज्यांना तुमचे मसाले विकायचे त्या महिला उद्योजिका असल्या पाहिजेत असे तुमची महिलांचं सक्षमीकरणच्या दृष्टिकोनातून हे पण किती छान आहे की महिलाच महिलेला मोठं होण्यात मदत करते. म्हणजे पुन्हा सक्षमीकरण, पुन्हा स्त्री शक्ती. किती छान प्रकारे आता एपिसोड आपला चालू आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जसं तुमच्या फॅक्टरीतल्या महिलांना घडवताय, तुम्हाला जसं तुमच्या सासूबाईंनी साथ दिली, इतर घरातल्या मैत्रिणींनी महिलांनी साथ दिली, मग तुम्ही ती साथ तुमच्या फॅक्टरीतल्या बायकांना दिली आणि इतर 40 बायकांना देता आणि हे वाढत राहत आहे. सो हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे यातनं की आपण इतर महिलांना घेऊन पुढे जायला पाहिजे. सो आतापर्यंत पुणे मध्ये आहे, मुंबईत आहे, आणि लवकरच आता आपण आता म्हणतो की प्रोडक्ट फक्त छान असून उपयोग नाही, कारण आता मार्केटिंगचं सगळं जग आहे किंवा जे दिसतं ते विकलं जातं म्हणतात. तर आतलं प्रोडक्ट आमचं तेच असणार आहे, फक्त बाहेरचं त्याचं जे कव्हर्स आहेत ते फक्त आता बदलणार आहेत. आणि लवकरच निर्वेद नव्या रूपामध्ये प्रोडक्ट आतलं तेच चव तीच असणार आहे, पण येताना मात्र नव्या पॅकिंग मध्ये लवकरच सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि याचबरोबर निर्वेदला मोठं व्हायचं. आतापर्यंत जशी सगळ्या ग्राहकांनी साथ दिलेली आहे, तर यामध्ये खूप ग्राहकांचं आम्हाला अशा हे होत्या की तुम्ही ना आमच्या घराच्या जवळच्या शॉपमध्ये ठेवा, कारण आतापर्यंत निर्वेद माझ्याकडून कस्टमरकडे म्हणजे पूर्ण भारतभर रोजची कुरिअर्स आपली जातात. त्याचबरोबर ह्या जे 40 रिसेलर्स सांगितले त्यांच्याकडे आपले प्रोडक्ट जातात, त्या सेल करतात. पण तरीही ही 40 लोक पुरी नाहीत पडू शकत. तर बऱ्याच लोकांचं आहे की आमच्या घराच्या जवळ शॉपमध्ये आम्हाला जर मिळाले प्रोडक्ट तर आम्हाला जास्त सोयीस्कर होईल. तर हे येणारे जर नवीन हे असेल आपले पॅकिंग असतील तर हळूहळू निर्वेद सगळ्या दुकानांमधनही मिळायला सगळ्या ग्राहकांना चालू होणार आहे. सो मला या निमित्ताने आवाहन करायला आवडेल, जे शॉपकीपर्स हे आणि मेन महिला शॉपकीपर्स ज्या महिला दुकान चालवत आहेत त्यांनी अगदी नक्की उत्कर्ष मॅमना संपर्क करा आणि त्यांचे मसाले तुमच्या दुकानात ठेवायचा नक्की प्रयत्न करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे या निमित्ताने साध्य होताना दिसतंय. आपण इतकं मसाल्यांविषयी बोलतोय, तुमचे मसाले बघितले, ही वेगवेगळी पॅकेटं बघतोय इथे आहेत, ती कोणती प्रोडक्ट्स तुमची लोकप्रिय आहेत आणि किती किती प्रकारे तुमच्याकडे मसाले आहेत हे आम्हाला सांगा ना. आपल्याकडे साधारण 50 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. ज्याच्यामध्ये मसाले, इन्स्टंट मिक्सेस, भाजण्या हे वेगवेगळे आहेत आणि उपवासाची पिठं आहेत. तर लोकप्रिय म्हणलं तर प्रत्येकाला आवडणारं प्रत्येक वेगवेगळं प्रोडक्ट आहे. पण निर्वेद म्हणलं की खूप लोकांना मसाले भात आठवतो. आणि जो निर्वेद फेमस झालं तर तो निर्वेदच्या मसाले भातानेच झाला. खरं माझ्या म्हणजे खूप लोकांचे असे रिव्ह्यूज आहेत की हा मसाले भात खाल्ला की आम्हाला जुनं कधीतरी लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात खाल्ल्याची आठवण येते.
बर बर. त्यामुळं निर्वेदचा मसाले भात तर आहे, निर्वेदचा गोडा मसाला आहे, ढोकळा मिक्स आहे, त्यानंतर मूग भजी आहे, पुलाव मसाला आहे, मिसळ मसाला आहे. त्या प्रत्येकाच्या चवीनुसार घरातल्या हो हो प्रोडक्ट प्रत्येकाला वेगवेगळे आवडतात. हो. त्याचबरोबर आपलं निर्वेदचं आंबेमोहोर तांदूळ पीठ जे अच्छा. गणपतीसाठी उकडीच्या मोदकांना लागतं हो. ते प्रचंड फेमस आहे. ओके. बर बर. लोकांना प्रचंड आवडतं. हो हो. आणि पूर्वी मी फक्त गेले 2 वर्षापूर्वीपर्यंत फक्त हे पीठ गणपतीत बनवत होते. अच्छा. पण गेली 2 वर्ष असं झालंय की आमच्या कस्टमरनी सांगितलंय, म्हणजे त्यांच्या डिमांडने, की आम्हाला वर्षभर हे पीठ पाहिजे आणि अच्छा. हे वर्षभर आपण आता पीठ चालू ठेवलेलं आहे. अच्छा. सो मोदक म्हणले, उकडीचे मोदक म्हणले की निर्वेदची तांदूळ पिठी असं आता हळूहळू समीकरण व्हायला अरे वा. लागलेलं आहे. अरे वा. आणि परदेशातून जेव्हा आमचे ग्राहक येतात तेव्हा बर. ते अगदी मे मध्ये किंवा जून मध्ये जरी परत तिकडे जाणार असतील हो. तरी आठवणीने जाताना गणपतीसाठी निर्वेदची आंबेमोहोर पिठी घेऊन जातात. ओके. बाकी मसाले तर रेग्युलर नेतातच. ओके. इन्स्टंट मिक्सेस मध्ये तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहेत? इन्स्टंट मध्ये ढोकळा, मूग भजी, उडीद वडा आहे, इन्स्टंट खीर मिक्स आहे, अच्छा. दाल बाटीचं बाटी मिक्स आहे. बर. आणि हे झालं तर आता नवरात्र चालू आहे, तर नवरात्रासाठी आपल्याकडं उपवासाची खीर इन्स्टंट आहे, ओके. साबुदाणा वडा मिक्स आहे आणि सगळ्यांना आवडणारी आणि अतिशय झटपट होणारी म्हणजे आमचा हिट प्रोडक्ट आता नवरात्रात असणारा बर बर. इन्स्टंट उपवास इडली आहे. अच्छा. हा. ओके. आणि प्रचंड लोकप्रिय आहे ती, जी लोक नवरात्रात स्वतःसाठी तर घेतातच पण इतरांना गिफ्ट द्यायला सुद्धा खूप जण मागवतात. आणि ही फक्त मागणी फक्त पिंपरी चिंचवड पुणे नाही तर भारतात सगळीकडे आम्ही ते बाय कुरिअर अच्छा. पाठवतो. बर बर बर. ओके. हो. हे फक्त आता नुसतं न सांगता मी तुला ही इडली इथे करून दाखवते आणि ती ओके. खायला घालते, हो हो. म्हणजे तुलाच लक्षात येईल की मी का सांगते की मी सगळीकडे ही इडली पाठवते आणि लोकप्रिय आहे किंवा ओके. सगळ्यांना आवडते. ओके. सो आपण आपल्या किचन मध्ये जाऊया हो आणि चालेल. तिथं आपण इडली कशी बनते ओके. आणि ती कशी लागेल हे तू सांग. Yes, कशी बनवायची नक्की, मी नक्की. सांगते. नक्की नक्की नक्की. सो मी इडली करायला जातो. इडली आपली तयार होतीये, तर मला तिथपर्यंत एक अजून जाणून घ्यायला आवडेल, उद्योग कसा करावा याविषयी तुम्ही इतकं मार्गदर्शन करताय छान. म्हणजे कोणालाही मसाला बिझनेस किंवा इतर कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघूनही त्यांना प्रेरणा मिळेल, इतकं तुम्ही छान मार्गदर्शन या निमित्ताने करताय. असंच तुम्ही कितीतरी महिलांना मार्गदर्शन करत असाल, तर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल या निमित्ताने? व्यवसाय करणं म्हणजे खूप मानसिकता जी आहे तुमची तर सगळ्यात पहिल्यांदा ती बदलावी लागेल. माझ्या खूप मैत्रिणी आहेत किंवा माझे खूप नातेवाईक आहेत आणि मी एखादा व्यवसाय जर चालू केला तर हे एवढे नातेवाईक घेतील किंवा ह्या एवढ्या मैत्रिणी घेतील किंवा माझी बिल्डिंग आहे 500 फ्लॅटची आहे सो तिथं विकलं जाईल, तर हे पहिल्यांदा मनातून काढून टाकायचं आहे. मी आज व्यवसाय चालू करतेय, माझ्याकडे एकही ग्राहक नाहीये, मला नवीन सगळे ग्राहक जोडायचे आहेत आणि ते करताना प्रचंड मेहनतीची तयारी पाहिजे. नोकरी 8 तासाची असते, 12 तासाची असते, पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा तुम्हाला 24 तासासाठी व्यवसाय करावा लागणार आहे आणि प्रचंड कष्ट करण्याची ताकद. आपण बरेचदा ऐकलेलं असेल की डोक्यावर बर्फ, तोंडात खडीसाखर आणि पायाला भिंगरी, हो, असं जर तुम्ही ठेवलं तर तुमचा व्यवसाय मोठा व्हायला कुणीही थांबवू शकत नाही. व्यवसाय करताना जितकं आपण सचोटीने, जितक्या खरेपणाने करतो तितकं व्यवसाय वाढायला खूप जास्त मदत होते. आणि ह्या सगळ्याबरोबर आजकाल आपल्याला सोशल मीडिया जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला सपोर्टसाठी आहे.
व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, आताच आपण इन्स्टा आहे, लिंक्डइन आहे, ह्यांच्यासारखे वेगवेगळे चॅनल्स आहेत. व्यवसाय वाढवताना मी सगळे जे ह्याचे आहेत, ज्यांचे फूड बिझनेस आहेत, जे केटरिंग करतायत किंवा घरातून मसाले करतायत किंवा बऱ्याच गोष्टी माझ्या मैत्रिणी करत असतात, सगळ्यांना मी नक्कीच एक आवाहन करेन. आत्ता भक्तीबरोबर बोलताना माझ्या असं लक्षात आलं की ती जे काही हे 3 Cheers हे यूट्यूब चॅनल तिने सुरू केलेलं आहे, हे फक्त आणि फक्त फूड बिझनेससाठी केलेलं आहे. सो या माध्यमातून कसा कसा फायदा झालाय हे तिच्याबरोबर आत्ता बोलताना मला कळालेलं आहे. सो नक्कीच ज्यांचे फूड बिझनेस आहेत त्यांनी भक्तीला अगदी संपर्क करा आणि 3 Cheers वरती व्हिडिओ करा. Yes. नक्कीच खूप प्रभावी माध्यम आहे. सो ह्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना घेण्यासाठीच तिने हे चालू केलेलं आहे. हो तर नक्की. नक्की तिला तुम्ही संपर्क करू शकता. ओके, नक्की नक्की संपर्क करा आणि चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब येस. करा. आपली इडली छान तयार आहे आणि इतकी पटकन इन्स्टंट नावाप्रमाणेच इडली तयार झाली आहे. ही चटणी पण इतकी सुंदर आहे की तुम्ही घरी घरी करून आणली आणली आहे. आहे. येस. कशी झाली आहे? मऊ लुसलुशीत इडली आहे येस. आणि मीठ वगैरे पण खरंच घालायची गरज नाही, इतकी छान लागते. आणि खरंच मऊ लुसलुशीत आणि छान इडली आहे आणि इतकं छान वाटतंय, असं एक छान चव आली तोंडाला. ती नुसती खाऊन पण छान लागते. आता तुम्ही चटणी केली आहे तर चटणी नक्कीच. खाऊन बघते. आहा, या इडली बरोबर ही चटणी म्हणजे कमाल कॉम्बिनेशन आहे. थँक्यू. म्हणजे या चटणीचं पण तुम्ही एखादं प्रिमिक्स करून किंवा असं करून हे करू शकता तुम्ही, असं मला वाटलं. मला मजा आली ही इडली खाऊन आणि खरंच ही हायली रेकमेंड करीन. इन्स्टंट उपास इडली मिक्स ज्यांना नवरात्रीत द्यायचं असेल त्यांनी अगदी नक्की द्या. अगदी पटकन होतं आणि मऊ लुसलुशीत इडली होते. अगदी बऱ्याच जणी घरी जेव्हा नवरात्रीत श्रीसुक्तासाठी किंवा ललिता पंचमीसाठी हो लहान मुली किंवा असं हो, कोणी हो, येतं हो. त्यावेळेला ही घरी जेव्हा येतात कोणी तर त्यांना आपण काहीतरी खायला करतो. हो. तर ते उपवास बऱ्याच लोकांचे असतात तर खूप लोक हे घरी बनवतात ओके. आणि गिफ्ट म्हणून सुद्धा देतात. अरे वा. आणि हे गिफ्ट म्हणजे असं आहे की जे 100% तुम्ही देताना तुम्हाला समाधान की समोरचा नक्की वापरणार आहे हो नक्की. आणि जो घेणार आहे त्याला 100% समाधान की मी एक चांगलं प्रोडक्ट वापरतो. अगदी नक्की चांगलं प्रोडक्ट आहे कारण मऊ लुसलुसीत छान इडली होते आणि चविष्ट आहे. थँक्यू. त्याच्यामुळे असं चविष्ट प्रोडक्ट जर तुम्हाला देता आलं तर अगदी नक्की द्या. इतकं छान तुम्ही सांगताय आणि मलाही यामुळे प्रेरणा मिळते की मी माझा युट्यूबचं चॅनल वेगवेगळ्या उद्योजकांनी त्याच्यावर व्हिडिओ करावेत आणि तुमच्यासारखीच त्यांचीही प्रगती जर झाली तर मला खूप आनंद होईल या निमित्ताने. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतकं छान तुमचा प्रवास, तुमचे बिझनेसचे अनुभव आपल्यापर्यंत शेअर केलेत आणि एक नवी प्रेरणा मिळाली माझ्यासोबत इतरांनाही. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. तुझेही मनापासून धन्यवाद. आज खास नवरात्रीच्या निमित्ताने माझ्याकडे तुम्ही वेळ काढून आलात आणि तुमच्या सगळ्या सबस्क्रायबर्सचेही मनापासून धन्यवाद.